ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला हम लोगों ने नवोदय के हिसाब से स्टार्ट किया है, कहीं ना कहीं उसके बहुत ही बेहतरीन पड़ाव की तरफ हम लोग प्रोसीड कर रहे हैं। कल तक मेरे ख्याल से 6th वीडियो अपना हो चुका है, बेसिक के साथ साथ नंबर सिस्टम के हिसाब से। 7th क्या, ओके, जो भी है, आज का भी बहुत बेहतरीन सा कंसेप्ट हम लोग पढ़ने वाले हैं, ज्यामध्ये कुठे नाही कुठे आज जो आपण अभ्यास करणार आहोत ना ग, ठीक आहे, त्यामध्ये एक लक्षात घ्या की प्रॉपर नवोदयमध्ये यावर आधारित खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि ज्या मुलांनी किंवा मुलींनी आजचा व्हिडिओ प्रॉपर समजून घेतला ना, तुमचे असं विचार करा 1 ते 2 प्रश्न पक्का 100% तुमचे फिक्स झाले नवोदयमध्ये. समजलं? 2 ते 3 प्रकार आज आपण घेणार आहोत, त्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला रोजचे करावे लागतील, ठीक आहे. ते जर तुमचे छान झाले, आहा, नवोदय का मिशन बहुत फतेह हो जाएगा आपके लिए एक टॉपिक के हिसाब से, ठीक है. तो चलो बच्चा, स्टार्ट करता हूं. मैं स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज. आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में. एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा. हमारे साथ जुड़ना चाहते हो, पढ़ाई करना चाहते हो, तो नीचे दिए गया जो भी नंबर आपको दिख रहा होगा उस पर कॉल करके सारे डिटेल आप पूछ सकते हो, ठीक है. तो चलो शुरुआत करते हैं. जैसे कि हम लोग रोज जिस हिसाब से शुरुआत करते हैं, बस उसी हिसाब से कि एक हमारी बच्ची आज शायरी से क्लास की शुरुआत करेगी. इसकी शायरी मैं सच बता रहा, अभी आप ही सुनो, आप ही बताना कि कैसे आपको लगी करके, ठीक है बच्चा. तो बिना डरे, बिल्कुल कॉन्फिडेंट राहून, ठीक आहे, छान पद्धतीने तुला म्हणायचं आहे. मी म्हटलंय का तुला की असं म्हणून? मी म्हटलं की तूनच बनवली? म्हणजे कुठून तरी काहीतरी जोडजंतर केली, पण मी सांगितलं का? मी असं म्हटलं की तू येऊन म्हण बापा? नाही ना. हा, चल घे घे बघा, पकड पकड पकड. हा, असं पकडायचं. हा हा, ठीक है. पानी पीना है तो ग्लास में पियो, बोतल में क्या रखा है. पानी पीना है तो ग्लास में पियो, बोतल में क्या रखा है. अगर पढ़ना है तो नवोदय विद्यालय में पढ़ो, बाकी स्कूलों में क्या रखा है. बहुत सही, बहुत सही, बहुत बढ़िया बढ़िया. पढ़ना है तो नवोदय विद्यालय में पढ़ो, बाकी स्कूलों में क्या रखा है. बहुत अच्छा, गुड गुड गुड, बहुत बढ़िया बड़ा. चलो चलो बच्चा, शुरुआत करते हैं इसी नवोदय के जोश के हिसाब से आज का पहला टॉपिक. तो क्या आप सभी बच्चे रेडी हो आज के क्लास के लिए? चलो तो फिर चलो शुरुआत करते हैं. देखो बच्चा पार्टी, आज जो हम लोग टॉपिक पढ़ने वाले, जैसे कि मैंने आप लोगों को बताया था, क्या चीजों के साथ हम लोगों ने कंसर्न किया था की देखो बघा कसं असते रे, की खूप सारे असे संख्या दिलेले असतात, ठीक आहे. जसं मी अगर सपोज तुम्हाला म्हटलं, लक्ष दे रे बाळा, समजून घ्या आधी. हा प्रकार आपण समजू, त्याच्यानंतर आपण प्रॉपर प्रश्नांकडे जाऊया, तो नंतर पाहत बसू काय आहे ते, ठीक आहे. जर मी तुम्हाला म्हटलं बघा, 1 2 3 4 5 6 7 8, एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? जितक्या संख्या आहेत तितक्याच आहेत. किती आहेत? 8 आहेत. एकूण नैसर्गिक संख्या किती बाळा? नैसर्गिक संख्या किती? 8. जर मी म्हटलं तुम्हाला यामध्ये एकूण समसंख्या किती? समसंख्या किती? हा 1 2 3 4. अरे वा, मस्त सांगू शकत आहे यार तुम्ही तर. जर मी प्रश्न घुमवलं आणि तुम्हाला म्हटलं बाळा सांगा रे एकूण विषम संख्या किती? 1 2 3 4, बरोबर आहे. विदाउट गोलू, अरे विदाउट गोलू वाले किती बाळांनो? 4. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टुकुर टुकुर दिसत होते, म्हणून तुम्ही प्रॉपर पद्धतीने सांगू शकलात ना, बरोबर है. और दिखने के हिसाब से मैं बता दूं कि आज भी कहीं ना कहीं बोर्ड आपको प्रॉपर दिख रहा होगा, मैं नहीं दिख रहा होगा, ठीक है, बराबर है. तो फिर भी मैं बता दूं, मैं उतना इंपॉर्टेंट नहीं जितना मैं जो बता रहा वो इतना इंपॉर्टेंट है. हाँ, हालांकि ये बेशक जरूरी है कि जो एक्सप्लेन कर रहा है वो भी प्रॉपर तरीके से आपको दिखे करके, उसकी कोशिश हमारी चल रही है. बहुत ही जल्द वो सारे लाइटिंग तो अपने आ चुके हैं, बस ऐसे समझ लीजिए आज कल में हम लोग वो प्रॉपर लाइटिंग लगा देंगे, जिसके वजह से प्रॉपर जो आपको चीजें वीडियो के ओरिएंटेड चाहिए रहती है वो आपको मैं मुहैया करा सकूं, ये मेरा मेन उद्देश्य रहेगा. तो जो भी आज इनकन्वीनियंस आपको फील हो रहा होगा उसके लिए मैं तहे दिल से माफी चाहूंगा, लेकिन जो अपना कंसेप्ट है, जो अपनी पढ़ाई है, उस पर कोई असर ना पड़े, ये मेरा अभी फिलहाल की जिम्मेदारी है, ठीक है. तो देखो बच्चा, अब एकूण विषम संख्या, समसंख्या, नैसर्गिक संख्या, हा या प्रकारे दिसला ना रे आपल्याला,
म्हणून तुम्ही सांगू शकलात, बरोबर आहे. पण जर, लक्ष द्या बाळांनो, पण जर तुम्हाला तसं दिसलं नाही आणि डायरेक्ट म्हटलं तुम्हाला की सांगा रे 11 ते 45 पर्यंत, बोमला 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत, किती समसंख्या आहेत, किती विषम संख्या आहेत. तर अशा वेळेस थोडासा घोळ होतो. का करत बसून का आम्ही 11, 12, 13, बापा 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 असं किती वेळ जाईल का? हा ठीक आहे, उलुसा आहे म्हणून. आणि थोडासा खतरनाक प्रश्न असला तर 141 पासून 300 लिहत बसून आम्ही 141 पासून 365 पर्यंत. भयाबन अर्धा मला तर वाटते वेळ तुमच्या लिहिण्यामध्येच चालला जाणार रे. परीक्षेमधला जो वेळ आहे हा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला, सांगा रे एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, तर तुमचा तो वेळ असंच चालला जाईल ना बाळा. बरोबर आहे की नाही आहे? ठीक आहे. तर हा वेळ वाचवण्यासाठी आपल्याला करायचं काय, तर बघ हे असं भानगड करण्यापेक्षा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचं? फॉर्म्युला. जेव्हा केव्हा एकूण नैसर्गिक संख्या किती हा प्रश्न तुम्हाला विचारला जातं ना बाळा, हा नैसर्गिक संख्येसाठी लक्षात ठेवाल. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवाल ही तुमची कोणती संख्या आहे? पहिली संख्या आहे आणि ही काय आहे बाळा? शेवटची आहे, म्हणजे खूप नंतरची. 11 नंतर दुसरी संख्या तर 12 असते ना रे. म्हणजे ही संख्या काय झाली बाळा? शेवटची. ही संख्या काय आहे? पहिली. तर पहिली आणि शेवटची ही समजली का? समजली का? जर मी तुम्हाला म्हटलं बाळा 22 ते 98, तुम्हीच सांगा पहिली संख्या कोणती, शेवटची संख्या कोणती? म्हणजे दिसायला जे दुसरी ते शेवटची, दिसायला जी पहिली ती कुठली? पहिली. काही डाऊट आहे इथपर्यंत? चला, हा जर समजला तर त्यानंतर फॉर्म्युला तुमचा येतो बाळा काय, तर शेवटची संख्या म्हणा, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. खतम. बघ बरं शेवटची संख्या काय रे? 45. पहिली संख्या काय बाळा? 11. त्याच्यानंतर करा +1. आता तुम्हीच सांगा 45 मधून 11 गेले रे, 5तून 1 गेलं बाळा, 4तून 1 गेलं, म्हणजे हा 34 + 1 म्हणजे किती झालं बाळा? 35. तर एकूण तुमच्या नैसर्गिक संख्या किती झाल्या? एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या? 35. ठीक आहे. मी आता फक्त नैसर्गिकच सांगितलं, सम सांगण्यास आहे, विषम पण सांगण्यास आहे. ठीक आहे. समज आपलं नैसर्गिक संख्या समजलं कसं काढायचे ते. ठीक आहे. जर अगर सपोज मी प्रश्न थोडस घुमवलं आणि तुम्हाला म्हटलं बाळांनो मला सांगा रे 141 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक संख्या असतात. सध्या पुरता मी सम आणि विषम नाही सांगत आहे, सध्या पुरता सांगतो आजच, पण पहिले नैसर्गिक संख्येच्या सुरुवात केलोय तर नैसर्गिक संख्या सांगतो आहे. ठीक आहे. तर बघ बाळा 1 ते 41 ते 365 पर्यंत नैसर्गिक संख्या सांगणे आहे. तर नैसर्गिक संख्या किती हा काढायचा काय फॉर्म्युला सांगितलं बाळांनो मी? शेवटची संख्या म्हणा माझ्यासोबत, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या +1. सांगा शेवटची किती आहे? 365. पहिली संख्या 141 आणि +1. मला सांग रे 365 ला मधून 141 मायनस कराल, 5तून 1 गेलं बाळा, 6तून 4 गेले, 3तून 1 गेलं, म्हणजे 200 किती बाळा? 24 + 1 म्हणजे 225. खूप सारे पोरं असे करतात रे बाबा, 324 हाही पर्यायात राहते. असा करावचा नाही, कुठे प्लस करायचा? तिकडे. म्हणजे किती? 325 तुमच्या, अरे सॉरी 225 तुमच्या उत्तर. काही डाऊट? काही डाऊट? एक अजून प्रश्न बघा बाळांनो, म्हणजे तुमचं डाऊट पूर्णच क्लिअर होऊन जाणार. बघ बाळा बघ
काय प्रश्न आहे? काय प्रश्न आहे रे? की 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक, 28 ते 64 पर्यंत किती, हा 28 आहे बरोबर, बरोबर दिसत नसेल तर इथं ब्लर आहे थोडस. 28 ते 64 पर्यंत किती नैसर्गिक संख्या, असा प्रश्न जर असेल तर पुन्हा नैसर्गिक संख्येच्या एकूण नैसर्गिक संख्या जर मला काढायच्या असतील, किती आहेत ते, किती, तर काय फॉर्म्युला आहे बाळांनो? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. शेवटची काय आहे रे? पहिली काय आहे रे? 28 प्लस 1. सांगा 64 मधून 28 गेले, 14 मधून 8 गेले बाळांनो, 14 मधून 8 गेले, अरे 14 मधून 8 गेले ते सांग. 6. आणि हा किती? ठीक आहे, तर हा 36 प्लस 1, तुमचा उत्तर किती? 37. काही डाऊट आहे कोणाला? पक्का? पक्का सगळं काही बरोबर आहे? ठीक आहे, जर सगळं काही बरोबर असेल तर मला सांगा या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय यायला पाहिजे. तुम्ही पण मला कमेंट करून सांगू शकता. 148 ते 489 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, हा प्रश्न सांगण्यात. बघा बहुतेक मुलांचं उत्तर पण येऊन गेला. वा 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 वा. बघा काय केलात रे तुम्ही? सीधा सीधा नैसर्गिक संख्या किती, हा जेव्हा प्रश्न येतोय, आता बघा शॉर्ट फॉर्म लिहितो मी. शेवटसाठी काय लिहिलं? फक्त से, मायनस पहिलीसाठी प, प्लस 1. आता शेवटची किती आहे बाळा? 489 मायनस पहिली बाळा 148 प्लस 1 करा. तुम्हीच सांगा, 9तून 8 गेला, 8तून 4 गेला, 4तून 1 गेला, प्लस 1 कराल तर 342 तुमचा उत्तर. कुणा कुणाच्या आलतं? बहुत बढ़िया. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अरे क्या ये कंसेप्ट क्लियर हुआ सभी को? तो बोलो भारत माता की. बहुत बढ़िया बच्चा, बहुत बढ़िया. तो चलो अभी जाते हैं नेक्स्ट कंसेप्ट की तरफ. हा अशाच टाइपचे प्रश्न राहतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो कंसेप्ट सांगतोय ना, तो छान पद्धतीने समजून घ्या. समजलं का? की कारण की तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते आता की समसंख्या किती आहेत. बोमला काय विचारलं जाऊ शकते? समसंख्या किती, अशा प्रकारे विचारलं जाऊ शकते. काही त्याचा भरोसा नाहीये, कारण की ऍडव्हान्स आजकाल नवोदय होत चाललेला आहे. ठीक आहे, जर मी तुम्हाला म्हणतोय, बघा तोच प्रश्न घेऊया बाळा जो सुरुवातीचा सगळ्यात पहिल्यावाला प्रश्न आपण घेतलं होतं. हाच होता ना पहिला. तर यामध्येच बघा नैसर्गिक पण विचारलं होतं, सम पण विचारलं होतं. पण मी तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं काय, की मी आता फक्त तुम्हाला नैसर्गिक बद्दल सांगतोय, सम किंवा विषम बद्दल सांगत नाही. आता बघा, जर तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलं की बाळा 11 ते 45 पर्यंत किती सम किंवा विषम संख्या आहेत, असं तुम्हाला काढायचं. मग अशी मस्त तुम्ही सांगून टाकलं. कसं? गोलू गोलू दिसत होते म्हणून तुम्ही डायरेक्ट म्हटलं की सम इतके आहेत आणि विषम इतके आहेत. मोजक्या संख्या होत्या ना बाळांनो. आता मोजक्या संख्या आहेत का? आता खूप साऱ्या संख्या आहेत. त्यामधून तुम्हाला ओळखणे आहे की बाई सम किती आणि विषम किती. तर अशा वेळेस काही जास्त टेन्शन घ्यायचा नाही. एक नियम लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचा? एक नियम लक्षात ठेवायचा की जर तुम्हाला सम काढायचा आहे किंवा विषम, सम संख्या, बघ बाळा हा एक्स्ट्रा मध्ये सांगतोय, सम संख्या किती किंवा विषम संख्या किती, हा प्रश्न तुम्हाला जर आला याच मध्ये, तर म्हणा सगळ्यात पहिले
नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढणे आणि त्यानंतर नैसर्गिक संख्या जितक्या आल्या असतील भागीला 2 करणे. म्हणजे पहिली स्टेप काय करणे बाळा सांगा रे. पहिली स्टेप काय? पहिली स्टेप आधी सम विचारो नाही विषम विचारो ना नैसर्गिक विचारो. सगळ्यात पहिला काम काय? एकूण नैसर्गिक संख्या किती काढावे. काय करावे? काढावे. आणि ते आल्यानंतर दुसरं स्टेप आलेल्या संख्येला 2 ने भाग देणे. आता तुम्हीच सांगा बाळांनो, तुमची संख्या काय आली होती? काय आलती? तर या 35ला हा तुमचा पहिला स्टेप झाला. स्टेप 2 काय करणार बाळांनो तुम्ही? तर 35ला 2 ने भाग देणे. सांगा 35ला 2 ने भाग देणे म्हणजे बे 1 3तून 2 गेला 5 जसच्या तस 3 7 अरे बे 2 7 जा 14 बचा कितना 1. समजलं? इथे वरती काय आलं रे? वरती किती आले? खाली किती उरला? हा नेहमी भागाकार केला असता नेहमी 1 उरणारच आहे, इतकं लक्षात घ्या. नेहमी काय उरणार? 1 तर उरणारच आहे. आता त्या 1चा काहीतरी करावं लागेल, बरोबर आहे की नाही आहे? 1चा काही ना काहीतरी करावंच लागेल ना. त्या 1चा काय करायचं? त्या मागचा दुसरा नियम, हा तर दुसरा स्टेप झाला. आता त्यानंतरचा नियम लक्षात ठेवाल बाळांनो, ते म्हणजे काय? तर बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, भाग दिल्यानंतर किती आलं रे तुमचं? 17. स्टेप 2 आणि स्टेप 3 लक्षात ठेवाल. मनाच्या माझ्या सोबत लक्ष दे रे. दिलेल्या संख्यांपैकी दोन्ही संख्या जर विषम असणार तर विषम किती मध्ये 1 प्लस करणे आणि सम किती मध्ये जशीची तशी संख्या ठेवणे. आता हा समजलं नसेल, बरोबर आहे? हा समजलं का? नोट काय लिहून दिलं ते नाही. तर आता मी काय म्हटलं बघ, लक्ष दे. विषम संख्या किती? विषम संख्या किती हा प्रश्न आहे ना माझा. हाच प्रश्न आहे. 11 आणि 45 दोन्ही काय आहेत? 11 आणि 45 दोन्ही काय आहेत? तर दोन्ही जर विषम असल्यावर काय करणे म्हटलं मी? विषम मध्ये 1 प्लस करणे. पण कोणामध्ये प्लस? जे भागाकार केल्या असता संख्या येते ना त्यामध्ये. म्हणजे किती बाळा? आणि तुम्हाला जर त्यांनी विचारलं सम, आणि जर सम विचारलं तर सम संख्या किती, तर मग त्या 17ला जसच्या तसंच ठेवून. नियम समजला बाळांनो मी काय म्हटलं? एकदा नियम समजून घ्या मी काय म्हणत आहोत ते. नियम काय म्हटलं समजला? जर दोन्ही संख्या बाळा 11 आणि 45 दोन्ही काय आहेत? विषम आहेत ना. 11 आणि 45 दोन्ही काय आहेत? विषम आहेत. बघा, 11 आणि 45 दोन्ही पण विषम आहेत. आणि म्हणूनच विषम संख्या किती हा जेव्हा प्रश्न विचारतोय, भागाकार केल्या असता जे तुमचं उत्तर येतो ना त्याच्यामध्ये काय मिळवायचा? 1. आणि समसंख्या किती म्हटलं तर भागाकार जसच्या तसं हा तुमचा उत्तर राहणार. समजलं बाळा? समजलं? त्याच आधारावर दुसरा प्रश्न आता डायरेक्ट करून पाहू आपण. पहा, डायरेक्ट करू. काही टेन्शन घ्यायचा
नाही. आता इथे तुम्ही बघाल हा 1 से 41 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत, किती विषम आहेत आणि किती सम आहेत असा प्रश्न विचारलं तर पहिला काम तर आपला झाला ना. पहिला स्टेप काय, नैसर्गिक संख्या किती. नैसर्गिक संख्या किती हा निघाला की नाही निघालाय, किती आहे 225. किती निघालाय बाळांनो 225. जर ते 225 निघालं तर दुसरा स्टेप काय करायचं म्हटलं होतं मी. दुसरा स्टेप 225 ला 2 ने भाग देणे. जे काही उत्तर येतो ना तुमच्या नैसर्गिक संख्येचा, म्हणा जे काही उत्तर आपलं नैसर्गिक संख्येचा येतोय त्याला 2 ने भाग देणे. चला बरं देतो. 225 ला 2 ने भाग द्या. बे एक बे आणि बे दुने 4 म्हणजे किती आलं बाळा 112. समजला का यारा. आणि आता तुम्हीच सांगा रे, मी का म्हणतो लक्ष दे. 1 से 41 आणि 365 ह्या दोन्ही संख्या काय आहेत, दोन्ही संख्या विषम आहेत. आणि विषम असल्यावर काय नियम म्हणते आपला की विषम किती म्हटल्यावर विषम मध्ये 1 प्लस करणे. विषम किती तर +1 करणे. कशात 112 मध्ये म्हणजे किती राहणार. आणि सम किती म्हटल्यावर 112चा 112च राहणार. काही डाऊट बाळा. बघा बाळांनो, आता एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, मला सोडवून दाखवा. ठीक आहे. प्रश्न तोच, किती नैसर्गिक, किती सम, किती विषम. हा तर पक्का करण्याचा आहे. ठीक आहे, समजलं का. पण जर मी तुम्हाला आता प्रश्न दिला, बघा लक्ष द्या. कुठं गेला रे तो आपला. हा बघ ए रे बाळा पटकन. हा जर मी म्हटलं तुम्हाला आता माझ्याकडून एक प्रश्न देतोय रे, काय की 1 से 31 ते 3 से 21 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत, किती समसंख्या आहेत आणि किती विषम संख्या आहेत. चालेल का की थोडंसं छोटा देऊ तुम्हाला. इतकं मोठं नाही येत बाळा. छोटा देऊ थोडासा छोटा देतो. बघ लक्ष दे. अरे थोडासा छोटा देऊ ना बाळा, काही नाही होत. बघा तुम्ही मला उत्तर काढून दाखवा कुठपासून. अगर जर मी तुम्हाला म्हटलं की भाई 25 ते 95 पर्यंत किती नैसर्गिक सम विषम संख्या आहेत. नैसर्गिक पण सांगा, सम पण सांगा आणि विषम पण सांगा. बापरे हे तर खतरनाक. बापरे हे तर खतरनाकच फास्ट काढत आहे बाबा. काळा सांगा तुम्ही पण काय म्हणतात त्याला, कमेंट करा. बघा बाळांनो, जसा तुम्हाला हा प्रश्न होता याला सॉल्व कसं केला असाल तुम्ही. बघा खूप जणांनी बिलकुल एक्झॅक्ट उत्तर सांगितलं, काही चुकीचं सांगितलं. सगळ्यात पहिले नैसर्गिक सांगा म्हणा, किंवा सम म्हणा, किंवा विषम म्हणा. ठीक आहे. या सगळ्या संख्यांना काढण्यासाठी सगळ्यात पहिले काम कोणाचं करावं लागतोय, नैसर्गिक. पहिले नैसर्गिक संख्या तुम्हाला काढावी लागेल. तर नैसर्गिक संख्या किती हा जर माझा प्रश्न आहे बाळांनो, हा काढण्यासाठी सगळ्यात पहिले काय करतो आपण, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या +1 करतो. तर शेवटची संख्या किती आहे 365 माइनस पहिली संख्या 140. अरे सॉरी मैं वो सवाल देख रहा हूं ऊपर वाला सवाल चल रहा है मेरे दिमाग में. चलो प्रश्न काय आहे 95 वाला ना. 95 ते 25. ओके. आता काय झालं रे याला. ठीक आहे +1. आता मला सांगा 95 मधून 25 गेले, 5तून 5 टकल्या, 9तून 2 7 +1 71. किती रे बाळा 71. हा 71 आलं तुमचं. काय आलं
71 नैसर्गिक संख्या बहुतेक मुलांच्या बरोबर आल्या होत्या. आता लक्ष दे, जर तुम्हाला काय काढणे आहे, समसंख्या काढणे आहे. काय काढणे आहे? समसंख्या किती, हा जर काढणे आहे तर सगळ्यात पहिले काम काय करावं लागतो? भागाकार. 71 ला 2 ने भागाकार. आता हा 71 ला 2 ने भागाकार करता तर काय होतो रे? 2 3 जा 6, 2 5 जा 10, उरलं किती? 1. म्हणजे किती संख्या? 35. भागाकार केल्यावर काय येतो रे? 35. आता दोन्ही संख्या 25 आणि 95 काय आहेत? विषम. तर तुमचं विषम संख्या किती यामध्ये काय करावं लागेल रे बाळा? +1 करावं लागेल. कशात? भागाकारामध्ये. तर 35 + 1 किती? 36. आणि समसंख्या जशाच्या तशा. तर नैसर्गिक संख्या ह्या तुमच्या 71, समसंख्या 35 आणि विषम संख्या 36. कुणाकुणाच्या आलते? ज्यांचं कुणाचं उत्तर आलतं त्यांच्या सगळ्यांच्या अभिनंदन, ज्यांचं नहीं आलतं त्यांच्या पण अभिनंदन. चलो, तो समझ में आया बच्चा? तो ये लॉजिक आपको समझ में आया होगा बच्चा, ये करके रख लीजिएगा. फक्त इतकंच लक्षात ठेवणे आहे की दोन्ही संख्या जर विषम असतील तर विषम मध्ये प्लस करणे. म्हणा, दोन्ही संख्या विषम असतील तर विषम मध्ये प्लस करणे आणि सम मध्ये जसंच्या तसं भागाकार लिहिणे. पण सम काढायचं असो नाही तर विषम संख्या किती आहेत काढायचं असो, किती आहेत ते काढायचे असो, पहिले कुठल्याही हालत मध्ये नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढणे. कोमडी बाजार. समझ में आया? समझ में आया? आणि त्यानंतर भागीला 2 करणे. बस इतका लक्षात ठेवायचं. काही डाऊट आहे कोणाला? थोड़सा तरी, उलूसा तरी? अरे चलो, फिर तो सामने बढ़ते हैं बच्चा. आपके दिमाग में ये चीजें आ रही होंगी कि सर हे दोनही संख्या विषम होते तर बेस्ट झाला जी. बरोबर आहे का नाही? दोन्ही संख्या सम होते तर बरा झाला. पण जर दोन्ही संख्या जर सम असतील तर का करावं जी? दोन्ही संख्या जर सम असतील तर का करावं जी? सगळ्यात पहिले काम तर तोच करणे. काय? नैसर्गिक किती आहेत ते काढणे. काढू शकतो आपण? सांगा बरं, एकूण नैसर्गिक किती आहेत? एकूण नैसर्गिक संख्या कसं काढतो आपण? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर +1. सांगा, 64 मधून 24 गेले. आता इकडे साईडला करू. सॉरी, 28 गेले. 14 मधून 8 गेले बाळा. त्याच्यानंतर 6 तून 3 गेले रे, म्हणजे 36 + 1 म्हणजे किती आलं? 37. इथपर्यंत काय डाऊट? दुसरं स्टेप तेच. काय? 37 ला 2 ने भाग देणे. कशाने भाग देणे? 2 ने भाग देणे. 37 ला जर मी 2 ने भाग देतो रे, 2 1 जा 2, मग 2 8 जा 16. काय डाऊट रे बाळा? काय डाऊट आलं? म्हणजे किती आलं तुमचा? 18. काय आलं? 18. काही डाऊट आहे का थोडसा तरी? काही डाऊट आहे थोडसा तरी? आता मला सांग, इथपर्यंत तर आपण तिकडे पण तसंच करत होतो ना? तिथे काय वेगळा करत होतो आठवते? दोन्ही संख्या जर विषम असल्या तर विषम मध्ये प्लस करत होतो. बरोबर आहे? नाही, इथे दोन्ही संख्या सम आहेत म्हणून सम मध्ये प्लस करावच्या. हो, आणि विषम जसाचा तसा ठेवा. अरे तिकडे विषम दोन्ही संख्या होत्या म्हणून तुम्ही विषम मध्ये +1 करत होत्या, सम जसाचा तसा ठेवत होता ना. आता इथे माता माय आणि आता इकडे लक्ष दे ना माय. बये का आता इथे काय म्हणायचं? दोन्ही संख्या. काय म्हणायचं? दोन्ही संख्या कोणत्या कोणत्या आहेत बाळा? काय झालं रे याला दिमाग खरं नहीं, लेकिन ये लिखी नहीं रहा ना बराबर.
दिमाग खराब, रुको उसको फोन करना पड़ेगा. दोन्ही 28 आणि 64, ठीक आहे. दोन्ही संख्या काय आहेत बाळा? सम आहे. जेव्हा दोन्ही संख्या सम असतात तेव्हा काय करायच्या? सम मध्ये प्लस, विषम जशीची तशी. म्हणजे काय? सम मध्ये +1 करणे आणि विषम संख्या जशीची तशी. समजलं बाळा? समजलं? जशीची तशी. पण मी का म्हणतो तर तुम्हीच सांगा आता. सम किती राहणार रे? 18 तुमचं भागाकार आलं होतं, त्याच्यामध्ये काय कराल? +1 म्हणजे किती उत्तर? 19. आणि राहिली गोष्ट विषमची, तुम्हीच सांगा. विषम मध्ये 18 जसच तस. काही डाऊट? काही डाऊट? थोडसा तरी, उलूसा तरी? तर मग मला एक करूनच दाखवा तुम्ही. कुठला वाला? तर हा नेक्स्ट वाला. हा, अरे प्रश्न चुकीचा आहे, म्हणजे वेगळा प्रश्न आहे. तर मी याच प्रश्नाला थोडासा घुमवून टाकतो, ठीक आहे. बघा, 28 ते 64 सांगितलं होतं ना मी आता. तर आता मी म्हणतोय बाळा 32 ते, लक्ष दे रे, 32 ते 84 पर्यंत प्रश्न तोच. मग किती नैसर्गिक, किती सम, किती विषम? जल्दी सांगा. तर बघा बाळांनो, याचं उत्तर तुमचं काय आलं असेल? बघा, सगळ्यात पहिले नैसर्गिक संख्या काढायची. किती आहेत ते फटाफट काढू शकतो आपण. आता मी थोडा डायरेक्ट करू का? राहू दे, नाही तर तुमचं समजेल नाही. नैसर्गिक संख्या आधी काढायची. किती? 84 - 32 + 1 म्हणजे काय होणार बाळांनो? हा 4 2 2, 3 2 5 +1 म्हणजे 53. कोणाचं आलतं? 53 आलतं तुमचं. क्या यार, इसको जरा दिमाग खराब हो गया. 53 कोणाकोणाचं आलतं बाळा? आलतं. त्याच्यानंतर 53 ला काय करायचं? 2 ने भाग. बे दुने 4. त्याच्यानंतर बेसक 12. बेसक 12. किती उरलं रे? 1. म्हणजे तुम्ही 53 ला 2 ने भाग केला असता तुमच्याकडे किती आला? 26. प्रॉपर नहीं, खाली एक तो तुमचा तो उरलाच है, ठीक है। ये जो भी प्रॉब्लम चल रही है उसको जल्दी रिजॉल्व करता मैं, ठीक है। अब ध्यान से देखना बड़ा, कितना आया? अरे कितना आया? 26 आया। कोई डाउट है यहां तक? उसके बाद दोन्हीचे दोन्ही सम होते ना बाळा, म्हणून सम संख्या किती हा जेव्हा प्रश्न असते तेव्हा काय करायचं? 1 प्लस। का बरं? कारण की दोन्ही संख्या काय आहेत? सम आहेत, म्हणजे किती होणार? 27। आणि विषम किती आहेत म्हटल्यावर जसाचा तसा। काही डाऊट बाळांना? काही डाऊट रे? थोडसा तरी? गुड गुड, सगळ्यांचं आलं होतं? गुड गुड, बहुत बढ़िया, अच्छा लगा मुझे। ओके, जसं या गुडियाचा प्रश्न आला आता की काय म्हणणं आहे गुडियाचा की सर म्हणजे समसंख्या फक्त समसंख्याच काढा अगर म्हटलं, हे 3चे 3ही काढा नको अगर सपोज म्हटलं त्याने, तर बाळा प्रश्न एकच काढा म्हणून म्हटलं जातं। एक तर नैसर्गिक संख्या, सम नाही तर विषम। नैसर्गिक संख्या काढा म्हटलं तर नैसर्गिक संख्या काढावंच लागणार आहे। किती? समसंख्या का किती आहेत हा जर विचारलं तरी तुम्हाला पहिले काय काढावं लागणार आहे? नैसर्गिक संख्या। आणि विषम संख्या किती म्हटलं तरी, विषम संख्या म्हटलं तरी नैसर्गिक काढावंच लागणार। सम काढला नाही काढला तरी चालतं, पण नैसर्गिक संख्यावरूनच आपण काढू शकतो सम किंवा विषम, भागाकार 2 केल्या असता। काही डाऊट इथपर्यंत? थोडसा तरी? पक्का? चला तर समोर जाऊ। आता तुमच्या मनात अगर सपोज आता येत असेल, काय मनात येत आहे का तुझ्या? काय रे, एक मस्त, एक नंबर पोरगी। इकडे 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 इकडे, एक नंबर। इसका सवाल मेरे को बड़ा अच्छा लगा। इधर आ जाओ। हाँ है ना, थांब बड़ा, थांब थांब थांब। काय प्रश्न आहे बड़ा तुझा गुडिया? जर दोन्ही मतलब एक संख्या सम राहिली आणि एक संख्या विषम राहिली तर? म्हणजे याच्या आधी काय अभ्यास केला आपण? सम आणि विषमच फक्त नाही, एक तर आपण काय अभ्यास केला की एक तो दोनचे दोन्ही संख्या सम होते आणि एक दोनचे दोन्ही संख्या विषम होत्या, बरोबर आहे? त्या हिशोबाने आपण अभ्यास केला। म्हणजे जेव्हा दोन्ही संख्या सम होतं तर तेव्हा सम आपण सम मध्ये +1 केला, बरोबर आहे?
दोन्ही संख्या विषम होत्या तेव्हा आपण विषम मध्ये +1 केलं, भागाकार केला असता, बरोबर आहे. पण आता जो रूल आहे ना तो एकच नंबर रूल आहे. कसा? तू जो प्रश्न विचारली ना की सर दोन पैकी एक संख्या जर सम असेल आणि दुसरी विषम असेल, किंवा दोन पैकी पहिली संख्या विषम असेल आणि दुसरी सम असेल, तर तशा वेळेस तूच म्हणा आता, तशा वेळेस नैसर्गिक संख्या किती ते काढणे, नैसर्गिक संख्या किती आहे ती काढणे, त्यानंतर भागाकार 2 तर करतोच, भागाकार 2 तर करतोच, ते पण करणे, जे काही उत्तर येतो सम पण तितकाच, समकोण तितकाच, विषम पण तितकाच. समजला? एग्जाम्पल घेऊन पाहू म्हणजे समजेल. शुक्रिया बच्चा, शुक्रिया, गुड. ठीक आहे, देखो एक एग्जाम्पल घेऊया बाळा. कोणता वाला? नेक्स्ट एग्जाम्पल घेतो बघ. हाच तो प्रश्न आता नेक्स्ट वाला बघा 1 से 48 काय रे बाळा? 148 ते 489. समजलं? एक आहे सम, दुसरी आहे विषम, किंवा पहिली विषम राहिली असती दुसरी सम राहिली असती तरी तेच करण्याची आता करत आहोत. समजलं? ठीक आहे ना? तेच. बघा अशा वेळेस काय करणे? सगळ्यात पहिले नैसर्गिकसाठी काय करतो आपण? तेच करणे. काय? एकूण नैसर्गिक संख्या किती हा जर मला काढणे आहे, सांगा रे. तर मोठा म्हणजे शेवटच्या मधून पहिली वाली मायनस करा. ठीक आहे, अरे क्या हो रहा है. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर +1 करा. सांगा बरं, 9तून 8 गेला, 8तून 4 गेला, 4तून 1 गेला. अरे 4 म्हटलं ना, 2 लिहिलं का? अरे बापरे. ठीक आहे, 9तून 8 1, 8तून 4 4, 4तून 1 1 आणि +1 बाळा. 1 आणि 1 सॉरी, क्या चल रहा है मेरे दिमाग में? वो ऐसा चल रहा है कि भाई वो एक तो मेरे को पैनल वाले को कॉल करना है, मेरे को सच बता रहा, ये इतना लैग क्यों हो रहा है? आपण लिहत आहो आणि तो लिहतच नाही. समजत आहे का? ठीक आहे, जसं आता पाय मी लिहत आहे सम संख्या, पाय लिहिलं नसतंय, असा लिहिता खूप त्रास होत आहे. चला करू त्याला कॉल आपण, टेन्शन नाही. बघा ते 141 + 1 किती रे बाळा? 342. आता हा डबल लिहायला लागून 342. काही डाऊट इथपर्यंत? थोडसा तरी. मला एक गोष्ट सांग रे आता, त्याच्यानंतर आपण काय करतो? सेकंड स्टेप, भागाकार 2. तर 342 ला 2 ने भाग द्या. 2 1 किती उरलं रे? 2 7 14 किती उरलं रे? 2 1 2 खाली तर टाकल्या उरला ना. याच्या आधी खाली 1 उरायचा. किती उरायचा? 1 उरायचा. आता 1 तरी उरला का? खाली 0 उरला. जर 0 उरला आहे तर समसंख्या तुमची किती राहणार? सम किती? तर डायरेक्ट म्हणायचं उत्तर किती? 171. आणि विषम किती बाळा? विषम किती म्हटलं तर 171. पहिला काम काय करणे आहे? सगळ्यात पहिले मी काय म्हटलं तुम्हाला आता इथे? 342 ला 2 ने भाग देणे म्हणजे 171 येतो. नोट काय लिहाल इथे? दोन पैकी जर दोन्हीचे संख्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या असतील म्हणजे सम किंवा विषम, विषम किंवा सम. नोट लिहायला लिहून देत नाही कारण की लिहिण्याचं प्रॉपर होत नाहीये. काय लिहाल मी जे म्हणतोय की दोन्ही संख्यांपैकी दोन्ही संख्या वेगळे वेगळे असतील म्हणजे एक तर सम असेल नाही तर विषम, विषम असेल नाही तर सम. अशा वेळेस भागाकार केला असता 2 ने येणारं उत्तर हे काय दर्शवतो? समसंख्या किती आहेत ते आणि विषम संख्या किती आहेत ते. कोई डाउट? कोई डाउट? पक्का? आओ बच्चा, आपको ये सारी चीजें समझ में आएगी जो भी चीजें हम लोगों ने आज डिस्कस किया है. ठीक है, तो इसे प्रॉपर तरीके से आप नोट्स बनाइएगा, है ना. और एक एग्जाम्पल मैं आपको दे देता. हा बघा 45 आणि 94. सांगा बरं मला कडून 45 ते 94 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत, किती समसंख्या आहेत आणि किती विषम संख्या आहेत ते मला करून दाखवा जल्दी.
ठीक है, देखो समझ रहे हो ना आप लोग, इसमें +1 करने का सवाल ही पैदा नहीं होता। +1 कब करेंगे? जब दोन्ही संख्या जे प्रश्न विचारलाय त्यामधलं दोन्ही सम असतील किंवा दोन्ही विषम असतील तेव्हाच करणे, बरोबर आहे? पण दोन्ही पैकी एक संख्या विषम आहे आणि एक सम आहे, त्यावेळेस +1 करण्याचा प्रश्नच येत नाही। समजलं? जसा मी प्रश्न म्हणतो बाळा, तुम्हाला लक्ष दे। जसा हा दिलाय 45 ते 94 पर्यंत नैसर्गिक संख्या किती? तर काय करता रे तुम्ही रपार? 94 मायनस 45 प्लस 1 करता। आता बघा 94 मायनस 45, आता 4तून 5 जातात का? नाही। 14तून 5 गेले 9 आणि हा 9तून 5 गेले 4, म्हणजे किती बाळा? 49 प्लस 1 किती बाळा? 50। त्याच्यानंतर काय करतो आपण? भागाकार बाय 2 म्हणजे किती आलं? 25। अरे कुठल्याही गोष्टीला अर्धा करणे म्हणजे काय रे? 2 ने भाग देणे ना, बस। तर आता हे जे 25 संख्या आली आहे हे काय आहे? सम संख्या किती? तर तीच राहणार। विषम संख्या किती? 25च राहणार। अशाच पद्धतीने आम्ही अभ्यास करत असतो, ठीक आहे? प्रॉपर पद्धतीने ओव्हरऑल सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात। तुम्हाला जर वाटलं तर आमच्यासोबत जुळायचं आहे तर प्लीज आमच्या या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून सगळे डिटेल मिळवू शकता। आमच्यासोबत जुळून राहायचं आहे तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। अशाच पद्धतीचे सगळे कंटेंट तुम्हाला मिळत जाणार। तर आई होप आपको ये सारी चीजें समझ में आई होंगी, ये दुआ करता हूँ। और जब भी हम लोग नेक्स्ट वीडियो में मिलेंगे प्रॉपर तरीके से और बेहतर पढ़ेंगे, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्ते।